राज्य सरकारनं देशी विदेशी मद्याच्या विक्री दरासह व्हॅटमध्ये वाढ केली आहे. त्याचबरोबर मद्य विक्रेत्यांसाठीच्या वार्षिक परवाना शुल्कामध्ये 15% वाढ करण्यात आली आहे. मद्याच्या दरासह परवाना शुल्कामध्ये झालेल्या वाढीसंदर्भात वाठार ते बोरपाडळे बारमालक असोसिएशनची बैठक झाली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अरुण बजागे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत शासनानं केलेली दरवाढ, परवाना शुल्क वाढ बार व्यावसायिकांना अडचणीत आणणारी असल्याचं असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह व्यावसायिकांनी सांगितलं. मद्य दरवाढीमुळे विक्रीवर परिणाम होऊन व्यावसायिकांचं उत्पन्न घटण्यासह ओपन बारची संख्या वाढून सार्वजनिक शांतता भंग पावेल अशी भीती असोसिएशननं व्यक्त केली आहे. शासनानं तातडीनं मद्य दरवाढीसह परवाना शुल्क वाढ रद्द करावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शासनाने केलेली मद्य दरवाढ ही ग्राहकांना न परवडणारी आहे. त्यामुळे ग्राहक परमिट रूममध्ये न मद्य घेता वाईन शॉपमध्ये मद्य घेऊन सार्वजनिक ठिकाणी किंवा गाडीमध्ये बसून मद्यपान करेल. त्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडण्याची दाट शक्यता आहे. तसेच शासनाने 10% व्हॅट आणि 15% लायसन फी वाढ केल्यामुळे परमिट रूम धारकांना कमी रेटमध्ये मद्य देणे शक्य नाही व न परवडणारे आहे. शासनाने आमच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी. या बैठकीत उपस्थित असोसिएशनच्या सदस्यांनी शासनाला सर्वाधिक कर देणाऱ्या या व्यवसायावर सातत्यानं करवाढ लादली जात असेल तर हा व्यवसाय टिकेल का असा सवाल उपस्थित करत शासनानं बार मालकांच्या व्यथा जाणून घेत दर आणि करवाढ मागं घेतली नाही तर आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीला असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवाजी सीद, संचालक अभिजित घाटगे, युवराज पाटील, प्रवीण बजागे, शामराव जाधव, शुभम केकरे, प्रताप मगदूम यांच्यासह सदस्य उपस्थित होते.